सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मेडिकल सुपरिटेंडंटची हकालपट्टी कोण करणार? कळमेश्वर तालुक्यात रुग्णांचे जीव धोक्यात। नागपूर वारंवार रुग्णवाहिका कळमेश्वर शासकीय रुग्णालय येथे हजर असून सुद्धा ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या भागाला लपून ठेवलं जातं व रुग्ण परिवारांना सांगितले जाते की रुग्णवाहिका अवेलेबल नाही व तेथील कर्मचाऱ्यांच्या खासगी रुग्णवाहिकांशी कमिशन बेसिक संपर्क असतो। रुग्णवाहिका असून सुद्धा हा प्रकार वारंवार कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे घडतोय। तसंच कोणताही प्रतिनिधी सामाजिक सेवक रुग्णांची मदत घेण्याकरिता गेला असता तेथील डॉक्टर स्टाफ व नर्स स्टाफ तुम्हाला छेडखानी प्रकरणात फसवू अशी धमक्या देतात। कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालय वाऱ्यावर असल्याचं दिसून येतोय। याची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई तरी कोण करणार हा विसर कळमेश्वर तालुक्याला पडला आहे। एखादा रुग्णाचा मृत्यू झाला तर शासकीय रुग्णालय कळमेश्वर येथील कर्मचाऱ्यांना काहीही देणं घेणं नाही, नुकतेच खुर्चीवर बसून कागदी घोडे नाचवतात। याची तात्काळ हकालपट्टी करा व अशा बोगस डॉक्टरचे सहकार्य रुग्णांना दिलासा मिळणार नाही तर अशा मेडिकल अफसर तसंच सुपरिटेंडंटची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी। आमचे काम आम्हाला शिकवू नका असे शब्द शासकीय रुग्णालयातील कर्मचारी वापरतात व डॉक्टर शमीम अख्तर मॅडम धमकी स्वरूपात व उद्धट भाषेचे स्वरूप करतात व उडवा उडवीचे उत्तर देतात। असल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा व डॉक्टर अख्तर मॅडम यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे, नागपूर।